Now, so what is the next? So that is nothing but gravity. Let us see what do in by gravity. Now we know everything about the gravitational force. What is the gravity? What is the gravity? We know it. मित्रो, ग्रॅव्हिटी म्हणजे काय? तर आपल्याला एक सिंपल जो लॉ माहिती आहे, न्यूटन्स लॉ. की न्यूटन्सने काय शोध लावला मित्रांनो, की असं म्हणतात की तो ॲपलच्या झाडाखाली बसला आणि ॲपल त्याच्या डोक्यामध्ये पडलं. ठीक आहे ना. आणि तेव्हापासून त्याच्या माइंडमध्ये एक विचार सुरू झाले की तो खालीच का पडला, तो वरती का नाही केला. व्हॉट इज द रिझन. सो तेव्हापासून त्यांनी मित्र सांगितलं आपल्याला की देर इज अ अट्रॅक्शन बिटवीन एनिथिंग अँड अर्थ. ठीक है ना. सो अर्थ इज अ magnet. That is why everything on the earth surface, it is going to attract. So that is the gravity. अर्थ हा एक मॅग्नेट आहे आणि अर्थवर ज्या काही थिंग्स असणार आहे त्या थिंग्सला अर्थ अट्रॅक्ट करतो. म्हणून ते ॲपल खाली पडत आहे. इट इज बिकॉज ऑफ अट्रॅक्शन. इट इज बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी. इट इज बिकॉज 11th स्टँडर्ड मध्ये सुद्धा सेम ग्रॅव्हिटेशन नावाचा चॅप्टर आहे. सो व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशन? इट इज अट्रॅक्शन. इट कम्स फ्रॉम द फिजिक्स अगेन. इट कम्स फ्रॉम द फिजिक्स. मित्रो, अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. सन भोवती अर्थ फिरत असते. ठीक आहे ना. मून इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ. अर्थ भोवते मून फिरत असतो. इट इज बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटेशन. इट इज बिकॉज ऑफ ग्रॅव्हिटी. आता तुम्ही म्हणणार आहे सर तो फिरत असतो, ठीक आहे, मून फिरत असतो, ठीक आहे ना, मग ग्रॅव्हिटी आहे, अट्रॅक्शन आहे, मग तो अर्थकडे का नाही येत? व्हॉट इज द रिझन? ठीक आहे ना. अर्थकडे तो का नाही येत? असा कम्प्लिटली तो अर्थकडे का नाही येत? मून हा अर्थवर का नाही आदळत? जसा तो ॲपल खाली आला होता की नाही, पडला होता की नाही, तसा मून जर अट्रॅक्ट होत असेल अर्थकडं, तर तो अर्थवर का नाही आदळत? किंवा जो आपला अर्थ आहे तो सनवर का नाही आदळत? व्हॉट इज द रिझन? मित्रो, तर एक जी सोलार सिस्टम आहे मित्रो, मी आत्ताच तुम्हाला 3 एक्झाम्पल दिले मी तुम्हाला, की अर्थ हा सन भोवती फिरत असतो आणि मून हा अर्थ भोवती फिरत असतो. हे बघा मित्रो, हे जे सूर्यमंडळ आहे, ठीक आहे ना, आपल्याला माहिती आहे बरेच जे उपग्रह आहे, सॅटेलाइट्स आहे, ठीक आहे ना, ते सूर्याभोवती फिरत असतात. मग काय होतं मित्रो, एकमेकाला त्याचं अट्रॅक्शन आहे. समजा अर्थ असे फिरत असेल तर अर्थला सुद्धा अजून मून अट्रॅक्ट करतोय. ठीक आहे ना. मून सुद्धा अर्थभोवती फिरतोय. सो देर इज अ म्युच्युअल अट्रॅक्शन बिटवीन डिफरंट टाइप्स ऑफ सॅटेलाइट, नॅचरल सॅटेलाइट. म्हणून जो मून आहे तो अर्थवर आदळणार नाहीये, कारण त्याला अजून कोणीतरी अट्रॅक्ट करतंय तिकडं. ठीक आहे ना. आर यू गेटिंग? अजून कोणीतरी अट्रॅक्ट करतंय त्याला. ठीक आहे. म्हणजे थिंग्स ही ह्याला कोणीतरी इकडं खेचतंय, ह्याला इकडं कोणीतरी खेचतंय, म्हणून तो कम्प्लिटली एकाकडेच जात नाही. सो दॅट इज द रिझन. सो दॅट इज द ग्रॅव्हिटेशन. तर पूर्ण आपण ग्रॅव्हिटेशन काय आहे, तर 11th स्टँडर्डमध्ये सुद्धा तुम्हाला हा टॉपिक असणार आहे, 12th स्टँडर्डमध्ये सुद्धा आहे. गॅलिलिओ आहे, गॅलिलिओ असेल, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन असेल. तर व्हॉट इज द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन? हे 10th मध्ये पण बघितलं. every body attracts with every other body with a force which is directly proportional to the
product of their masses and inversely proportional to the square of distance between them. जगातील युनिवर्स मधली कोणती थिंग्स ही दुसऱ्या थिंगकडे अट्रॅक्ट होते असं आपल्याला न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन सांगतो. ही बिल्डिंग दुसऱ्या बिल्डिंग सोबत सुद्धा त्या बिल्डिंगचं अट्रॅक्शन आहे अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर 11th आणि 12th स्टँडर्ड मध्ये हा ग्रॅव्हिटेशन जो आहे आपण बघणार आहोत मित्र. आता मित्र एक सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला द्यायचं जर झालं, समजा आपण एका बिल्डिंगवर आहोत, एक 12 फ्लोरी बिल्डिंग आहे, 12 फ्लोअर आहे आणि त्या बिल्डिंगहून आपण काय केलं की अजून वरती गेलो, एका माउंट एव्हरेस्टवर गेलो आपण आणि तिथून 2 थिंग्स आपण खाली जर फेकल्या, वन इज हाफ kg अँड अनदर इज 1 kg. तर कोणता जो एका बॉडीचा मास आहे हाफ kg, दुसऱ्या बॉडीचा मास आहे 1 kg आणि दोन्ही सारख्याच फेकले आपण खाली, तर व्हिच ऑब्जेक्ट विल कम डाऊन फास्ट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. ठीक आहे ना. तर असे बरेच शोध आपल्याला लावायचे आहे मित्र. फिजिक्समध्ये बरेच संशोधन असे आहे की ते अजून पण आपल्याला त्याची कॉन्सेप्ट क्लिअर नाही, कारण ते डोळ्यांना नाही दिसत आपल्याला. फिजिक्स इज अ गॉड, फिजिक्स इज अ गॉड है ना. तर बऱ्याच गोष्टी आपल्याला अज्युम करावं लागतात. म्हणून आपल्या 10th मध्ये पण तुम्ही बघितलं, अज्युम दॅट, लेट अस अज्युम दॅट, लेट अस अज्युम दॅट, लेट अस कन्सिडर दॅट. हे फिजिक्समध्ये तुम्हाला जास्त दिसणार. बायोलॉजीमध्ये तुम्हाला कोणत्याही चॅप्टरमध्ये कन्सिडर, अज्युम हा शब्द दिसणार नाही. फिजिक्समध्ये बघा तुम्ही, प्रत्येक पेजवर तुम्हाला अज्युम किंवा कन्सिडर हा वर्ड दिसणार आहे. का अज्युम करायचं आहे का नाही, अज्युम करा, अज्युम करा. म्हणून फिजिक्सचे प्रॅक्टिकल तुम्ही जेव्हा जेव्हा करताय मित्र, तर बऱ्याच वेळा रॉंग पण येत असतो आपल्याला. मग अज्युम करावं लागतं की दिस इज करेक्ट. ओके, ठीक आहे ना. सो फिजिक्स इज द टोटली अजम्पशन सब्जेक्ट. अज्युम गृहित करावं लागतं आपल्याला, कन्सिडर करावं लागतं. ओके नाव, तर दिस इज द ग्रॅव्हिटी. ॲपल खाली पडतोय ठीक आहे, परंतु एक काईट आहे, तो काईट का फ्लाय होतो, तो खाली का नाही येत? तो हलका आहे. ठीक आहे, हलका आहे म्हणून. यस, व्हॉट इज द रिझन? तर हे सगळं आपल्याला बघायचं आहे मित्र कॉन्सेप्ट. यस, इट इज व्हेरी सिम्पल. बिकॉज जो एअरचा रेजिस्टन्स असतो मित्र, फोर्स असतात, डिफरंट टाइप्स ऑफ मॉलिक्युल्स आर देअर इन्व्हायरमेंट, ते फोर्स अफेक्ट करत असतात. सो लाईट बॉडी असेल तर कदाचित समजा एअर जास्त जर असेल तर एअरमध्ये तो जो काईट आहे किंवा मग स्मॉल थिंग्स आहे, इट कॅन फ्लाय. ग्रॅव्हिटीचा इफेक्ट होतोय मित्र, नो प्रॉब्लेम. ठीक आहे ना, ग्रॅव्हिटीचा इफेक्ट होणारच आहे, होतोच. ओके, तर प्रत्येक सॅटेलाइट सुद्धा अर्थभोवती फिरून येते आणि येते पुन्हा खाली येते. इट इज बिकॉज ऑफ अट्रॅक्शन. ठीक आहे ना, अट्रॅक्शन. सो एव्हरीथिंग, व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशन, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ग्रॅव्हिटेशन? दॅट इज नथिंग बट अट्रॅक्शन. मित्रो, बिलकुल आपल्याला बिलकुल अजून आपण फिजिक्समध्ये उतरलो नाही आहे, फक्त आपण डिस्कशन करतोय. आपण फक्त काय करतो आहे, डिस्कशन करतोय. 8, 9, 10 स्टँडर्डमध्ये आपण काय बघितलं याचं फक्त आपलं डिस्कशन सुरू आहे. नाव, सो दॅट इज नथिंग बट ग्रॅव्हिटी. ठीक आहे ना. सो व्हॉट इज अ मॅग्नेटिझम? व्हॉट इज अ मॅग्नेटिझम? ठीक आहे ना. सो व्हॉट डू इन बाय मॅग्नेटिझम? यस, व्हॉट इज द मॅग्नेटिझम? मॅग्नेटिझम मित्र, नॉर्थ पोल साऊथ पोल आहे. ठीक आहे ना. अर्थ सुद्धा हे मॅग्नेटच आहे, मी आत्ताच आपण बोललो आहोत. ठीक आहे ना. तर अर्थ सॉरी नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, दे आर गोइंग टू अट्रॅक्ट विथ इच अदर. ठीक आहे ना.
एरोप्लेन जो आहे, एरोप्लेनला डायरेक्शन दाखवण्याचं काम कोण करत असतं? मॅग्नेट. साऊथ डायरेक्शन, नॉर्थ डायरेक्शन. सो मॅग्नेट, इट इज द मॅग्नेट which shows the direction. To with the help of that direction, that pilot can drive the aeroplane. So again, what is the magnetism? It is the attractive as well as directive property. ठीक है ना? Attractive as well as directive property. ठीक आहे ना? अट्रॅक्टिव्ह आहे आणि डायरेक्टिव्ह सुद्धा आहे. म्हणजे तो डायरेक्शन दाखवण्याचं सुद्धा काम करत असतो. ठीक आहे ना? सो दॅट इज नथिंग बट मॅग्नेट. मॅग्नेट आपण आर्टिफिशियल मॅग्नेट असेल. मॅग्नेट, एव्हरी मॅग्नेट हॅज 2 पोल. प्रत्येक मॅग्नेटला 2 पोल असतात. सो देर इज नो एक्झिस्टन्स ऑफ द सिंगल पोल मॅग्नेट. ठीक आहे ना? सिंगल पोल मॅग्नेटचं एक्झिस्टन्स नाही आहे. मॅग्नेटिझम सुद्धा आपल्याला 11 स्टँडर्ड मध्ये सुद्धा आहे, 12 स्टँडर्ड मध्ये सुद्धा आहे. असं म्हणतात मित्र की एक शेफर्ड, धनगर हा एक फॉरेस्ट मध्ये गेला आणि त्याला एक दगड सापडला. इट वॉज समथिंग डिफरंट. काहीतरी थोडा वेगळा असा तो स्टोन होता. थोडा वेगळा असल्यामुळं तो गावातला जो प्रमुख होता, त्या प्रमुखाकडं तो दगड तो घेऊन गेला असं म्हणतात. कारण थोडा तो वेगळा होता. तो जो स्टोन होता सगळ्यापेक्षा थोडा वेगळा होता. मग तो प्रमुखाने काय केला, तो दगड एका दुसऱ्याकडे दिला. वरच्या पातळीचा जो व्यक्ती आहे त्यांच्याकडे दिला आणि तो इट वॉज गिवन टू द लॅबोरेटरी. तर मित्रो, त्या स्टोनला ब्लॅक स्टोन, असं ब्लॅक होता म्हणून त्याला ब्लॅक स्टोन नाव दिलं. आणि तो काहीतरी वेगळा होता सगळ्यापेक्षा. मग नंतर त्या ब्लॅक स्टोनला लीडिंग स्टोन नाव देण्यात आलं. लीडिंग स्टोन, बिकॉज इट वॉज अ लीडिंग स्टोन. आणि मित्र, केमिकल लॅबोरेटरीमध्ये गेल्यानंतर असं दिसून आलं की तो जो स्टोन होता तो आयन आणि त्याच्या जे अलॉईज आहे, उपधातू त्याला असं म्हणतो आपण, त्याला अट्रॅक्ट तो करत होता. सो इट वॉज अट्रॅक्टिंग स्मॉल पीसेस ऑफ आयन्स टुवर्ड्स इट. आणि तो कुठं सापडला मित्र? मॅग्नेशिया कंट्रीमध्ये सापडला. मॅग्नेशिया कंट्रीमध्ये. म्हणून त्या ब्लॅक स्टोनला, लीडिंग स्टोनला मॅग्नेट नाव देण्यात आलं. मॅग्नेट. So what is the magnet? What is the magnetism? The process of attracting small pieces of ions, that is nothing but magnetism. This is the process, this is the phenomena. म्हणून असा मॅग्नेटचा शोध लागला मित्र. And that object which attracts the small pieces of ions towards it, that is called as magnet. त्यालाच मॅग्नेट असं म्हणतात. ठीक आहे ना? तर आर्टिफिशियल मॅग्नेट म्हणजे काय? आर्टिफिशियल म्हणजे मॅन मेड. कारण बरेच गोष्टी मित्र जे म्हणतो आपण की नेचरनं बनवलेलं. नेचर आता किती बनवणार? खूप संपवलं आहे आपण. नेचरचं जे बनवलेल्या गोष्टी आहेत भरपूर संपवण्याचं आपण काम करतोय. तसं मॅग्नेट सुद्धा आपल्याला नॅचरल मॅग्नेट नाहीये, मग आपल्याला आर्टिफिशियल मॅग्नेट बनावं लागतं. त्या आर्टिफिशियल मॅग्नेट कसा बनवतो आपण? एक मॅग्नेट घेतला आपण, ठीक आहे ना? ह्या मॅग्नेटला एक आयन घेतला, लोखंडाचा तुकडा घेतला आपण, ह्या मॅग्नेटला आपण घासला थोडा वेळ, तर हा सुद्धा मॅग्नेट बनतो. का? ह्याच्या प्रॉपर्टीज लोखंडामध्ये जातात. हा सुद्धा थोडा वेळ मॅग्नेट बनतो. म्हणून तर आपले आई वडील म्हणतात की हुशार विद्यार्थ्याजवळ जाऊन बस किंवा बस मैत्री कर.
तू पण हुशार होशील, है ना? असं पण होऊ शकतं का? हुशार बिघडू शकतो, ते नंतर बघूया आपण. ठीक आहे ना? नंतर बघूया. मॅग्नेटचा आपला सब्जेक्ट सुरू आहे. तर यस, ज्या हुशार मुलाच्या प्रॉपर्टीज आहे, तर ऑब्वियसली दुसरा मुलगा जो आहे कदाचित थोडा कमी हुशार असेल, तो सुद्धा हुशार होऊ शकतो. मॅग्नेट हा एका लोखंडाला रब जर केला आपण, तर लोखंड सुद्धा मॅग्नेट होतो थोडा वेळापुरता. सो दॅट प्रोसेस इट इज नोन ॲज मॅग्नेटायझेशन. How many types of magnets are there? We are going to study in the physics. So what is a magnet? What is a magnet? It is the directive as well as attractive object. ठीक आहे ना? तर काय आहे मित्र मॅग्नेट, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहे, हे आपल्याला फिजिक्समध्ये बघायला भेटणार आहे 11th आणि 12th स्टँडर्डमध्ये. आपल्याला फक्त आज डिस्कशन करायचं मित्र, सुरू केलं नाही. मला फक्त एक डेफिनेशन सांगायची आहे तुम्हाला, व्हॉट इज अ फिजिक्स. तर हे सगळं नेचर आहे मित्र. हीट आहे, साऊंड आहे, आताच आपण काय ग्रॅव्हिटी आहे, ग्रॅव्हिटी आहे, सन मून, नॅचरल फिनॉमिना आहे, सगळे नॅचरल फिनॉमिना आहे. कोणी सांगितलं नाही मूनला अर्थभोवती फिरायचं. इट इज अ नॅचरल, इट इज अ नॅचरल फिनॉमिना, इट इज अ नॅचरल फिनॉमिना. नैसर्गिक प्रक्रिया आहे ही, नॉट मॅन मेड, नॉट मॅन मेड. ठीक आहे ना? ओके, सो दिस इज ऑल अबाउट द मॅग्नेटिझम, जे आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहोत 11th आणि 12th स्टँडर्डमध्ये. नाव व्हॉट इज द इनर्शिया, व्हॉट इज द इनर्शिया. ठीक आहे ना? फोर्स, व्हॉट इज द इनर्शिया. नाव इनर्शिया मीन्स व्हॉट मित्र. एक हा ग्लास आहे, सो दिस इज वन ग्लास. ठीक आहे, इझिली मी त्याला इथं ठेवू शकतो, इझिली मी त्याला हा एक माऊस आहे, हा बघा, इझिली मी त्याला कॅरी केलं आहे. येस, इझिली उचललं मी त्याला. का? त्याचा मास कमी आहे, त्याचा मास कमी आहे, त्याचं वजन कमी आहे. अर्थला मी उचलू शकतो का? मी हनुमान नाही आहे. ठीक आहे ना? उचलू शकतो का? बिलकुल नाही. का? मास जास्त आहे मित्र. मोर इज द मास, मोर इज द इनर्शिया. मोर इज द मास, more is the inertia. Less is the mass, less is the inertia. ठीक आहे ना? लेस इज द इनर्शिया. ओके, मोठा दगड आहे, मोठा दगडला आपल्याला जास्त एनर्जी लागणार आहे, जास्त एनर्जी लागणार आहे मित्र आपल्याला. ठीक आहे ना? सो देअर फोर इफ द मोर एनर्जी इज रिक्वायर्ड टू मूव दॅट ब्लॉक or that stone. Why? Because its mass is very large, its inertia is very large, so that is nothing but inertia. ठीक आहे ना? दॅट इज नथिंग बट इनर्शिया. ठीक आहे ना? तर बरेच एक्झाम्पल आहे मित्र. ठीक आहे ना? एक बॉल घेतला आहे मी आणि फेकला आहे, तर तो बॉल कंटिन्युअस पळत राहणार आहे का? नाही ना, तो स्टॉप होणार आहे. हु इज गोइंग टू स्टॉप इट? फ्रिक्शन. हु इज गोइंग टू, बिकॉज ऑफ फ्रिक्शन इट विल स्टॉप. ठीक आहे ना? तर बरेच असे एक्झाम्पल आपल्याला देता येईल. ठीक आहे. सो व्हॉट इज नेक्स्ट? इट इज नथिंग बट फोर्स. व्हॉट इज द फोर्स? पुल अँड पुश, दॅट इज नथिंग बट फोर्स. दरवाजा उघडायचा आहे किंवा मग क्लोज करायचा आहे किंवा ओपन करायचा आहे, सो वन फोर्स इज रिक्वायर्ड, वन फोर्स इज रिक्वायर्ड. ठीक आहे ना? रनिंग करायची आहे, फोर्स इज रिक्वायर्ड. बोर्डवर लिहायचं आहे, फोर्स इज रिक्वायर्ड. ठीक आहे ना? खोकलतोय आपण, सो अगेन फोर्स इज रिक्वायर्ड फॉर दॅट. ठीक आहे ना? सो व्हॉट इज द फोर्स? पुश और पुल, दॅट इज नथिंग बट फोर्स. मित्र, न्यूटन्स लॉ ऑफ
gravitation, Newton's first law of motion, Newton's second law of motion. Every action there is equal and opposite reaction. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ आणि 11th आणि 12th स्टँडर्ड मध्ये डिटेलिंग अबाउट द फोर्स आपण बघणार आहोत. डिटेलिंग अबाउट द फोर्स. ओके मित्र, एवढं ऐकून तुम्हाला कळालं असेल की आता व्हॉट इज द फिजिक्स, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द नेचर अँड नॅचरल फिनॉमिना. सो व्हॉट इज द फिजिक्स हे कळालंच असेल तुम्हाला आता, है ना. ओके, तर नेक्स्ट जे आहे मित्र, मी ही जी तुम्हाला डायग्राम दाखवतो आहे, ही जी ओव्हरव्ह्यू दाखवतो आहे. सो व्हॉट इज नेक्स्ट, सो दॅट इज इलेक्ट्रिसिटी. व्हॉट इज द इलेक्ट्रिसिटी, व्हॉट इज द इलेक्ट्रिसिटी, ठीक आहे ना. सो व्हॉट इज दॅट, येस. सो विथ द हेल्प ऑफ हाऊ डज इट जनरेटेड, हाऊ डज इट जनरेट, इलेक्ट्रिसिटी कशी तयार होते मित्र माहिती आहे तुम्हाला. TPS, थर्मल पॉवर स्टेशन. थर्मल पॉवर स्टेशन, थर्मल, थर्म मीन्स कोल, कोळसा असतो की नाही मित्र, कोळसा जाळून, ठीक आहे ना, बर्न करून एक वीज तयार करतोय आपण, ठीक आहे ना. तर व्हॉट इज द मेन सोर्स ऑफ एनर्जी, दॅट इज कोल. कोल पासून आपल्याला काय करायचं आहे मित्र, एक इलेक्ट्रिसिटी तयार करायची आहे. थर्मल पॉवर स्टेशन असं म्हणतो त्याला आपण. कोल जे आहे तर बऱ्यापैकी ते बर्निंग केलं जातं. बर्निंग केल्यामुळं जे त्याचे टर्बाईन आहे ते टर्बाईन त्या पॉवरमुळं, त्या एनर्जीमुळं फिरतात, त्यामुळं टॉर्क तयार होतो आणि टॉर्क तयार झाला की इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, ठीक आहे ना. दिसते का आपल्याला, बिलकुल नाही आहे, ॲझ्युम करायचं आहे आपल्याला हे, ठीक आहे ना. दिसले का तुम्हाला कधी इलेक्ट्रिसिटी, नाही, ॲझ्युम करायचं आहे. ओके, मग ती थर्मल, जसं आता परळी वैजनाथला मी गेलेलो आहे, जसं मी भुसावळला गेलेलो आहे. जेव्हा माझं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालं, जेव्हा इंजिनिअरिंगला होतो तेव्हा आम्ही जे छोटे छोटे प्रोजेक्ट होते ना त्या संदर्भात गेलेलो आहोत. भुसावळला गेलेलो आहोत, ठीक आहे. थर्मल पॉवर स्टेशन आहे तिथं. परळी वैजनाथला गेलेलो आहोत, ठीक आहे ना. तिथं एक 15 ते 1 महिन्याचा आम्ही कोर्स केलेला आहे, ठीक आहे ना. थर्मल पॉवर स्टेशन, तिथं इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते आणि ती इलेक्ट्रिसिटी मग डिफरंट लोकेशनला सेंड करायची आहे, पाठवायची आहे, ठीक आहे ना. फक्त परळी वैजनाथसाठी तयार केली का एनर्जी, बिलकुल नाही. ती दुसऱ्या शहरामध्ये, दुसऱ्या राज्यामध्ये पाठवायची आहे. मग कोण पाठवणार, बसेसमध्ये घेऊन जायची का आपल्याला, ट्रकमध्ये घेऊन जायची का, नाही. त्याला पाठवण्याचं काम ट्रान्सफॉर्मर करतो. ट्रान्सफॉर्मर कॅरी द इलेक्ट्रिसिटी फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस, फ्रॉम वन प्लेस टू द अनदर प्लेस. ट्रान्सफॉर्मर डीपी आपल्या घरासमोर जे असते, आपण आपल्या गावामध्ये एक डीपी असतो, छोटं गाव असेल तर 100 KVA, 200 KVA. आपण जर शहरात राहत असेल तर आपल्या प्रत्येक सोसायटीमध्ये एक ट्रान्सफॉर्मर आहे, डीपी आहे, ठीक आहे ना. तर थर्मल पॉवर स्टेशन म्हणजे पॉवर स्टेशन, नंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये सबस्टेशन असतं, स्टेशन, सबस्टेशन, सबस्टेशन नंतर ती अशा पद्धतीनं इलेक्ट्रिकल एनर्जी ही कॅरी होत राहते. मेन लाईन असते, ते मेन लाईन ही ट्रान्सफॉर्मरला कनेक्ट असते. मग ट्रान्सफॉर्मरचं काम काय आहे, फक्त पास करण्याची, आली इलेक्ट्रिकल एनर्जी माझ्याकडं पास करायची. ट्रान्सफॉर्मर पास करत असतो विथ द हेल्प ऑफ ओव्हरहेड लाईन. सो ट्रान्सफॉर्मरचं हे काम आहे इलेक्ट्रिसिटी तयार करण्याचं. त्यामुळं आज आपल्याला लाईट आहे, फॅन आपले सुरू आहे, कम्प्युटर आपलं सुरू आहे, वायफाय आपलं सुरू आहे, मोबाईल आपले सुरू आहे, चार्जिंग करतोय आपण. सो इट इज आज आपल्या काय
आज 5 ते 10 वर्षांनी आपल्या देशामध्ये जसं आज पेट्रोलवर चालणारे वाहनं आहे, तसे आपल्याला इलेक्ट्रिसिटीच्या बसेस, कार्स आपल्याला दिसतील रोडवर. सो व्हॉट इज द इलेक्ट्रिसिटी? सेल आहे, इलेक्ट्रिसिटी जनरेटर आहे, इट इज ऑल्सो इलेक्ट्रिसिटी. सो मित्रो, व्हॉट इज अ इलेक्ट्रिसिटी? मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगितलंय फक्त, कारण आपल्याला फक्त आज एकच डेफिनेशन शिकायची आहे. व्हॉट इज दॅट? व्हॉट इज अ फिजिक्स? व्हॉट इज अ फिजिक्स ही डेफिनेशन फक्त आपल्याला बघायची आहे. ठीक आहे ना? आणि व्हॉट फिजिक्स कंटेन्स. ओके, तर अशी आहे इलेक्ट्रिसिटी मित्र. मी थोडी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे मित्र. पूर्ण इलेक्ट्रिसिटी 11th स्टँडर्डमध्ये, 12th स्टँडर्डमध्ये आपल्याला बघायचं आहे. फॅन रोटेट होतोय, तर जो स्विच लागलेला आहे आपल्या घरामध्ये, ऑन करतोय आपण, तर किती अँपिअरचा स्विच आहे तो? 5 अँपिअरचा आहे, 6 अँपिअरचा आहे. सॉकेट आहे तर किती अँपिअरचा आहे? ठीक आहे ना. तुमचं फ्रीज आहे तर किती अँपिअरवर चालतं, त्याला किती अँपिअर करंट लागतो? 16 अँपिअर लागतो का 6 अँपिअर लागतो? कूलर आहे, फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, ठीक आहे ना. तर फॅन आहे, ठीक आहे ना. तर पिठाची गिरणी आहे तुमच्या घरामध्ये सपोज असेल, तर त्याला किती सप्लाय लागतो? व्होल्टेज किती आहे? आपल्या घरामध्ये जो सप्लाय आहे, तर त्या सप्लायचा जो डीपीद्वारे आपल्या घरामध्ये जे कनेक्शन आलं, त्याला व्होल्टेज किती लागतो? 230 आहे का 440 आहे? हे डिटेल्समध्ये आपल्याला बघायचं आहे मित्र, 11th स्टँडर्डमध्ये आणि 12th स्टँडर्डमध्ये. 230 व्होल्ट आणि 5 अँपिअरवर आपला फॅन सध्या सुरू आहे. बस 230 व्होल्ट म्हणजे काय, 440 व्होल्ट म्हणजे काय? हे इलेक्ट्रिसिटीमध्ये आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ कनेक्शन बघायचे आहे, सर्किट्स बघायचे आहे. ही लाइटनिंग तयार होते मित्र, वीज कडाडते. सो इट इज अगेन जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी, ह्यूज अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे ना. तर असे आपल्याला इलेक्ट्रिसिटी बघायची आहे मित्र. तर आपण काय शिकत आहोत फक्त? नो. व्हॉट इज नेक्स्ट? लाईट. तर लाईट दिसतोय का मित्र तिथं? यस. सो व्हॉट इज द लाईट? व्हॉट इज द लाईट? लाईट इज अ ट्रान्सवर्स वेव्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स, ज्या सन पासून आपल्याला आपल्या अर्थवर ज्या वेव्ज येत असतात मित्र, रिफ्लेक्ट होत असतात इन द फॉर्म ऑफ ट्रान्सवर्स वेव्स, दॅट इज ऑल्सो नोन ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. दॅट इज ऑल्सो नोन ॲज इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. तर त्या कशा पास होतात? व्हॅक्यूममध्ये पास होतात का एअरमधून पास होतात? कशा पास होतात? लाईट कसा जनरेट होतो? ती लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे का ट्रान्सवर्स वेव्ज आहे? what done by electromagnetic waves? Light consists of how many types of sublight? ठीक आहे ना. रेनबो जो आहे, रेनबोचा कलर किती आहे? 7. किती कलर आहे? सो लाईट कन्सिस्ट ऑफ ऑलमोस्ट 7 कलर. LIATE. ठीक है ना. 7 color consist of, that is called a spectrum, which is the main color, that is white. व्हाईट पासून मग हे डिफरंट कलर्स तयार होतात मित्र. दॅट इज कॉल्ड स्प्रेडिंग ऑफ लाईट. दॅट इज कॉल्ड स्प्रेडिंग ऑफ लाईट. तर लाईट सेशनमध्ये आपण
डिटेलिंग मध्ये याचा अभ्यास करणार आहोत मित्र 11th आणि 12th स्टँडर्ड मध्ये. हाऊ द लाईट इज स्कॅटर्ड, why the sky is blue. It is again the phenomena of light, reflection of light, refraction of light. मिरर समोर उभा आहोत आपण, आपल्याला आपला फेस दिसतोय. वाय? बिकॉज इट इज बिकॉज ऑफ रिफ्लेक्शन ऑफ लाईट और रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. ठीक आहे ना. तर हे डिटेलिंग आपल्याला 11th आणि 12th स्टँडर्ड मध्ये बघायचं आहे मित्र. कंप्लीट ओव्हरव्ह्यू मी तुम्हाला सांगतो की असा तुमचा 11वी आणि 12वीचा सिलेबस असणार आहे. ॲटम्स, व्हॉट इज द ॲटम, what are the what are the particles, what is the electron, what is the proton, what is the nucleus, who lives in the who stays in the nucleus, proton and neutron, who revolves around the nucleus, electron. इलेक्ट्रॉन म्हणजे काय, त्याचा मास किती आहे. प्रोटॉन म्हणजे काय, त्याचा मास किती आहे. इलेक्ट्रॉन प्रोटॉन भोवती का फिरतात, इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज आहे, प्रोटॉनवर कोणता चार्ज आहे. ॲटमला आपण न्यूट्रल का म्हणतो. व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ एलिमेंट्स, हाऊ मेनी टाइप्स ऑफ एलिमेंट्स आर existing in the nature. What is the atomic number, what is the mass number. हे सगळं बघायचं आहे मित्र आपल्याला अंडर द atoms, molecule and nuclei. It also involves in the nature. It also involves in the nature. So what is the physics? मित्रो, फिजिक्स वर्ड जो आहे तो कुठून तयार झालेला आहे, ग्रीक वर्ड पासून तयार झालेला आहे. ठीक आहे ना. फिजिक्स वर्ड जो ग्रीक वर्ड पासून तयार झालेला आहे मित्र. ठीक आहे ना. जस्ट मिनिट. Yes. Now, hello. So, see here, what is the physics? आता मी सांगितलं मित्र तुम्हाला की आपल्याला फक्त आज एकच डेफिनेशन बघायची आहे. व्हॉट इज दॅट, व्हॉट इज द फिजिक्स मित्र. सो दॅट फिजिक्स वर्ड कम फ्रॉम Greek words. Phygis. What is the meaning of that? Nature. Phygis, nature, and physics, it is a knowledge of nature. आज आपण बघितलं मित्र डिफरंट टाइप्स ऑफ फिनॉमिना बघितले आपण. ग्रॅव्हिटी असेल, ठीक आहे ना, फोर्स असेल, इनर्शिया असेल, ओके, लाईट साऊंड एनर्जी असेल, ओके, इलेक्ट्रिसिटी आहे, magnetism. So different types of phenomena, it comes from nature, knowledge of nature. So what is the physics? Physics is the branch of science which deals with study of nature and natural phenomena. What is the physics? Physics is the branch of science which deals with the study of nature and natural phenomena. Earth is moving around the sun, moon is moving around the earth. So that is a natural phenomena. An apple is falling down on the earth surface. It is a
natural phenomena. So we are going to study detailing about nature and natural phenomena, that is the physics. So physics is the branch of science which deals with study of natural and natural phenomena. That is the physics, that is the physics. ठीक आहे मित्र. तर ह्या पद्धतीनं आपल्याला आपण आज फिजिक्सची सुरुवात केलेली आहे. नाव फ्रॉम टुमॉरो अँड ऑनवर्ड्स. ठीक आहे ना. सो आय एम गोइंग टू सेंड यू द I am going to start the very basic chapter of 11th standard, that is the measurement. What is the basic chapter of 11th standard? That is a measurement. Okay, thank you very much.